कोल्हापूरला गेल्या वर्षी 9वीतल्या 3 मुलींची आत्महत्या आठवते का बघा. 10वीच्या परीक्षा झाल्यानंतर 100च्या वर आत्महत्या. कारण आईबापाचं एवढं प्रेशर असतं की पोरग घरात आल्यानंतर काय होईल. प्रगती पुस्तकात एका घरात मोठी गंमत चालली होती. बाप बाहेर उभा होता आणि मुलांची हात प्रगती पुस्तक, त्या दिवशी निकालाचाच दिवस होता आणि प्रगती पुस्तक वाचायचं चाललं होतं. गणित 17, इंग्लिश 27. बापाचं डोकं भणणलं. त्याला वाटलं की कार्ट्याला एवढे कमी मार्क कसे काय पडले. बाप घरात आला, पोराला चांगला अर्धा तास मारला. एवढी कमी मार्क कशी, एवढी कमी. खरं तर मुलाचा पहिला नंबर आला होता. मारायचं थांबल्यानंतर ते म्हटलं एवढे कमी कसे काय मार्क पडले. मुलाने सांगितलं की बाबा तुमचं मारायचं थांबलं असलं तर सांगतो. म्हणजे सांग. बाबा जे मार्कशीट वाचत होतं ना, तुम्ही 7वीत असतानाचं मार्कशीट आम्हाला रद्दीत सापडलं, ते वाचत होतं. माझं मार्कशीट. आपली कुवत नाही, आपली लायकी नाही, आणि आपली लायकी आपल्या पोराच्या मध्ये बघण्याची जर आपली पात्रता नसताना पालकांचं हे घडत राहत. मागच्या पालक संस्कार शिबिरामध्ये मी उदाहरण सांगितलं होतं की त्या राजगुरुनगरमध्ये मी ज्या वेळेला गेलो, 10वीच्या पारितोषिक वितरण समारंभ होता. मुलीला 89.7 मार्क पडली होती. 89.9चा बोर्डातला शेवटचा क्रमांक होता. ती मुलगी त्या तालुक्यामध्ये पहिली आली होती. शाळेनं तिच्यासाठी मोठा सत्कार समारंभ, प्रमुख पाहुणा इंद्रजित देशमुख तिथं उपस्थित आहे. आणि मुलगीच जाग्यावर नाही, जिचा सत्कार करायचा तीच तिचं उपस्थित नाही. एका शिक्षकाला पाठवून देण्यात आलं घरी की तिला बोलवून तरी आणा. बोलवून आल्यानंतर ती आली नाही. आल्यानंतर सांगितलेली, उपशिक्षकांनी सांगितलेली माहिती मोठी दाहक होती. उपशिक्षकांनी सांगितले की मुलगी यायला तयार. त्याने म्हटलं का नाही यायला तयार. मुलीला बोर्डात येण्यासाठी 0.2% कमी पडले म्हणून आईनं निकाला दिवशी त्या मुलीचा चेहरा बोचकारला होता. कार्टे अजून जरा तासभर राबली असतीस तर 2 मार्क्स जादा पडले असतेस. ही आई असू शकते का. 2 बहिणी, दोन्ही बहिणींची मुलं एकाच वर्गात. एकाचं नाव तेजस, दुसऱ्याचं नाव विनय. कहाणी मुंबईची. एकाला मार्क्स जेमतेम पडतायत, एक मात्र विलक्षण पहिला आहे. 10वीच्या परीक्षेमध्ये मोठ्या बहिणीच्या मुलीला दोघही 92% मार्क्स पडतायत आणि त्या धाकट्या बहिणीच्या मुलाला मात्र 60 ते 62% मार्क पडतायत. दोघांचाही निकाल ऐकल्यानंतर धाकट्या बहिणीची जेलसी, तिनं घरात निकाल बघितल्या बाळाचं पाठीमागं डोकं घेतलं, भिंतीवर आपटलं, भळभळा रक्त व्हायला लागलं. बापानं विनयला आपल्या कुशीत घेतलं, खोलीचा दरवाजा बंद केला. तिचं आई पण मातृत्व जागं झालं. आता तिच्या लक्षात आलं की बाळाची खोक पडली. तिच्या मनात इतकंच होतं की माझ्या बहिणीच्या मुलाला इतके पडतात. पहिलीपासून त्या दोघींनी, या दोघांची लावलेली कॉम्पिटिशन. थोड्या वेळानंतर 2 तासानंतर तो 92% मार्क पडलेला मुलगा आणि त्याची आई घरात येणार होती. बापानं आपल्या मुलाला पट्टी केली, सिनेमाचं तिकीट खरेदी केलं आणि दोघं जण चित्रपटाला गेले. जाताना मात्र त्याने एक क्रिकेटची बॅट, काही पुस्तकं त्या मावस भावासाठी घरात ठेवून दिली. मोठी बहीण घरात आली. तिला अपेक्षा होती कारण तिच्या मुलाला 92% मार्क्स पडली होती. आता धाकट्या बहिणीचा चेहरा तिला बघायचा होता आणि धाकट्या भाच्याचा चेहरा तिला बघायचा होता की कशी जिरली. पण घरात आल्यानंतर मुलगा घरात नाही, बाप घरात नाही. प्रश्न आल्यानंतर विचारला की कुठे आहे तुझा मुलगा. उत्तर देण्यात आलं की दोघं जण सिनेमाला गेलेत. मोठी म्हटली का सिनेमाला गेले. मी येणार आहे फोनवर आगाऊ सांगितलं असताना सुद्धा माझ्या मुलाचं अभिनंदन करण्यासाठी न थांबता सिनेमाला कसं काय गेले. तिने उत्तर दिलं की तुझ्या मुलाचं अभिनंदन करण्यासाठी त्याच्यासाठी बॅट आणली, काही पुस्तक आणली, त्यांनी बरोबर एक पत्र दिलंय आणि त्या पत्रामध्ये लिहून ठेवलं होतं की बेटा तुझा पहिला नंबर आला. त्या चुलत्याने, त्या काकाने लिहून ठेवलं होतं की बाळा तुझा पहिला नंबर आला, 92% मार्क्स पडले, तुझं अभिनंदन, त्याच्याबरोबर तुझ्या आई वडिलांचं अभिनंदन. पण तुझ्या आईनं आणि माझ्या बायकोनं लहानपणापासून एक खोटी रेस घरामध्ये लावली आणि त्याचा परिणाम आज त्याचं खोक फुटण्यामध्ये, आईनंच आपल्या मुलाची खोक फुटण्यामध्ये झालं. बरं झालं तुला 92% मार्क्स पडले, तू सायन्स शाखेला जाणार आहेस मला माहिती आहे. माझ्या मुलाला मी आता आर्ट्स शाखेमध्ये प्रवेश घेतोय. इथून पुढं एक घाणेरडी रेस घरातली संपून जाईल. ह्या दोघींच्या मनामध्ये जो द्वेष आहे तो आयुष्यात राहू दे न राहू दे, पण बाळानो तुम्ही दोघं मात्र एकमेकाच्यावर प्रेम करा.
ह्या दोघींना समजलं नाही की द्वेष कसा करायचा, मत्सर कशात कसावा, कॉम्पिटिशन कशात असावी. बहिणी बहिणीला समजलं नाही. पण बाळानो, तुम्ही दोघं भाऊ आहात, एकमेकावर विलक्षण प्रेम करा. तू सायन्सला तुझ्या शाखेमध्ये तुझं कर्तृत्व सिद्ध कर, माझं बाळ मात्र आर्ट शाखेमध्ये त्याचं कर्तृत्व सिद्ध करेल. आणि भविष्यातल्या तुझ्या सगळ्या सुखासाठी, सगळ्या यशासाठी काका या नात्यानं माझ्या सगळ्या शुभेच्छा तुझ्यासाठी राहतील. दोघींच्याही लक्षात आलं, अश्रू ढाळले गेले, पण 10 वर्षाची कॉम्पिटिशन, वाहून गेलेलं आयुष्य परत नाही आणता आलं. मग मात्र लक्षात आलं. मग धाकटीने विचारलं की मोठ्या भावाला, अरे तू काय आणलंस का तुझ्या भावासाठी प्रेझेंट? तू म्हटलं, वा, मी माझ्या भावासाठी प्रेझेंट आणलेलं आहे आणि एक छोटंसं पुस्तक आपल्या भावासाठी आणलं होतं. मग त्या दोघींनी सांगितले की भले आम्ही असं खोटं वागलो, पण तुम्ही तरी तुमच्या आयुष्यामध्ये भविष्यात या पद्धतीनं वागू नका. घर घर की कहाणी आहे प्रगती पुस्तकावर आम्ही किती जोर द्यायचा. 10वीला किंवा 12वीला आपलं पोरगं गेलं तर घरामध्ये एक स्मशान शांतता असते. ह्याच्या घरात कोणी जायचं नाही आणि ह्याच्या घरात कोणी यायचं नाही. गेलं तर अगोदर आईच डोळे वटरते, ही कशाला आलंय. ज्यावेळेला 10वीचा निकाल लागला त्यावेळेला पहिला विद्यार्थी, जे पहिल्या 50 मध्ये येणारे विद्यार्थी आहेत, त्यांच्या आईबापांचे ज्यावेळेला ब्लड प्रेशर चेक केले त्यावेळेला सगळ्यात जास्त ब्लड प्रेशर त्यांचं होतं. जणू 10वी म्हणजे अंतिम, जणू 12वी म्हणजे अंतिम. कधीतरी मोठ्या माणसांच्या आयांना विचारलं, साने गुरुजींच्या आईला विचारलं की साने गुरुजींच्या आईने साने गुरुजींना असा कोणता सल्ला दिला होता का? साने गुरुजींच्या आईने असं कधी सांगितलं होतं का साने गुरुजींना की बाळा IT इंजिनियर हो, 70-75चा पगार, बायको 70-75 हजाराची, पुण्यात मोठा फ्लॅट घे, गाडी बंगला, आणि 35व्या वर्षी डिवोर्स करून पुन्हा 2-3 लग्न कर. कारण पैसा अफाट आला की ती संस्कृती आम्हाला घेणं आलं. घरात कुटुंब व्यवस्था, एकमेकावर विलक्षण प्रेम करणं, ही तुमच्या माझ्या घरातली हजारो वर्षाची संस्कृती आम्ही संपून टाकली का? साने गुरुजींच्या आईने आपल्या मुलाला प्रेमाची आणि भविष्याविषयीची दीक्षा देताना फक्त 4च वाक्य सांगितली, अरे बाळा श्याम, तुला व्हायचं ना भविष्यामध्ये कोणी हो, मला हरकत नाही, कोणीही हो तू जगामध्ये, फक्त एकच काम कर बाळा की जगातला तू जिथं जे जे होशील तिथला तू सगळ्यांचा लाडका आणि आवडता हो. दॅट्स ऑल. खलास. साने गुरुजींनी लिहिलंय आपल्या की आईनं मला दिलेला जी संथा होती, जे उपदेश होता, तो उपदेश जगात सगळ्यांचं आवडतं होणं हे किती कठीण काम आहे. सगळ्यांची मर्जी सांभाळून इतरांच्यावर प्रेम करणं किती कठीण आहे. भले शिपाई हो, भले शिक्षक हो, कोणी हो आयुष्यामध्ये, पण तू इतरांच्यावर प्रेम करणारा सगळ्यांचा लाडका हो. तुमची माझी पोरं फक्त ह्या दीक्षेनं आम्ही देऊ शकलो. इतरांच्यावर प्रेम करण्याची दीक्षा देऊन, आई या नात्यानं आणि बाप या नात्यानं. बाप आमच्या घरातच शिकत असतो हिंसाचार. जी गोष्ट नको असते ती आमच्या कुटुंबामध्ये आम्ही त्या गोष्टीचं वेगळ्या पद्धतीनं आचरण करत असतो. हिंसाचार बाळ शिकतं कसं आपल्या घरामध्ये? जेवायला बसलेलं असतं, बाप जेवत असताना त्याच्या लक्षात येतं की आजच्या भाजीत मीठ नाहीये. बायकोकडं तो या पद्धतीनं बघतो की 14 वर्ष झाली लग्न होऊन, साधी भाजी नीट करता येत नाही आणि समोरचं ताट फेकून देतो, फिरकावून देतो. बाळ शेजारी बसलेलं असतं. लक्षात येतं की मनासारखी गोष्ट घडत नसली तर हिंसाचार करायचा असतो. बाकडून विद्या पोरगं नेमकं शिकून घेतं आणि भविष्यामध्ये कोण देत नसेल, मग 16व्या वर्षी हे बाळ एखाद्या मुलीला प्रस्ताव पाठवतं. मग ती म्हणते की नाही, नो सॉरी. मग तू हा के अथवा ना के, तू है मेरी सनम. मग अमृता देशपांडे, मग जान्हवी तुपे, मग रिंकू पाटील रस्त्यावर 16 वर्षांच्या चिमुरडींचे थारोळे आम्हाला भेटतात. हिंसाचाराची दीक्षा बाणच घरात दिलेली असते. निष्कर्षाप्रत असं आलंय की ज्या घरातले आई वडील सुरक्षित, मॅच्युअर, चांगल्या रीतीनं आपल्या बाळाला वाढवतात, त्या घरातली मुलं खूप समृद्ध झाली. व्यक्तिमत्व विकासामध्ये इमोशनल कोशंट नावाचा नवा भाग आता पुढं आमच्या समोर येतं की भावनिक विश्व. मला अनेक वेळेला विचारलं जातं की मी टिळकांची पुस्तकं वाचली, ग्लिन डोमेनचं पुस्तक वाचलं, आणि माझी मुलं शाळेत घालत असताना मी माझ्या मुलांना मराठी मीडियममध्ये घातलं, कारण ह्या सगळ्या पुस्तकांचा प्रभाव त्यावेळेला माझ्यावर होता. माझी मुलं मराठी मीडियममध्ये घालत असताना इमोशनल कोशंट, भावनिक विश्वाचा जो भाग आहे की माझ्या बाळाला समजायला हवा ज्ञानेश्वर, माझ्या बाळाला समजायला हवा तुकाराम, माझ्या बाळाला समजायला हवं करंदीकर, माझ्या बाळाला समजायला हवा कुसुमाग्रज, माझ्या बाळाला समजायला हवं बापट.
शेक्सपियर, हेमिंग्वे हे तर त्याच्या ताकदीने तो भविष्यात शिकेल, पण त्याचं भावनिक विश्व जर व्यापक व्हायचं असेल, दृष्ट व्हायचं असेल तर त्या गोष्टी. मग भावनिक विश्व व्यापक दृष्ट होण्यासाठी घरातलं तुमच्या माझ्या वातावरण सकाळपासून संध्याकाळपर्यंत आईबाप या नात्यानं कसं असावं, काही टिप्स कोणत्या. अनेक विचारवंतांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर संगोपनाच्या भागामध्ये आई या नात्यानं संगोपन याचा अर्थ स्वतः तयार करून आपल्या बाळाला वाढणं याचा अर्थ संगोपन म्हटलं. ज्या अन्नाला आईचा स्पर्श झाला त्याला आणि तो स्पर्श झालेला अन्न बाळाच्या पोटात जातं त्याला संगोपन असं म्हणायचं. आणि ज्या कुटुंबामध्ये संध्याकाळी सगळे कुटुंबीय एकत्रित बसून जेवण करतात ते कुटुंब आणि त्या घरातली मुलं चांगल्या रीतीने जगतात. संध्याकाळी कधी आमच्या घरात आम्ही एकत्र जेवलो का बघा. अमेरिकेमध्ये जो एक असा निष्कर्ष काढण्यात आला की अमेरिकेमध्ये 100 लग्न जर यावर्षी झाली तर 5-6 वर्षानंतर त्याच्यातली 81 लग्न विस्कटतात, 20 लग्न टिकतात. मग 5-6 वर्षामध्ये एक पुरुष 2-3 लग्न करतो आणि एक स्त्री 3-4 लग्न करतो. आणि व्हॅलेंटाईन डे नावाचा एक डे आहे, त्या दिवशी खरे आई बाप आपल्या खऱ्या पोरांना भेटण्यासाठी एकत्र येतात. त्या दिवसाचं नाव आहे व्हॅलेंटाईन डे. मात्र जी 20 कुटुंबात शिल्लक आहेत, 20 कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही. एक समृद्ध, एक उबदार कुटुंब की ज्यामध्ये सगळ्या ज्या भावना आहेत त्या भावना एकमेकाला दिल्या घेतल्या जातात. ती कुटुंब जी 20 शिल्लक राहिलेली ती कोणती कुटुंब आहेत. तिथल्या मानसशास्त्रज्ञांनी असं सांगून टाकलं की त्या 20 कुटुंबामध्ये रोज संध्याकाळी किमान दिवसातलं एक जेवण सगळे मिळून एकाच टेबलवर घेतात. आणि मधला जो माणूस आहे तो मधला माणूस तिन्ही पिढ्याची चौकशी करतो, वरच्या आणि खालच्या. म्हणजे तिन्ही पिढ्या एकत्र बसून एका टेबलवर जेवतात आणि त्यावेळेला टीव्ही बंद असतो. हे महत्वाचं त्याच्यातलं अधोरेखित करण्यासारखं खाली अंडरलाईन. ती कुटुंब 20 टिकतायत. मग ती 20 टिकणारी कुटुंब संध्याकाळी एकत्र बसल्यानंतर तो मधला जो प्रौढ माणूस आहे की ज्या 3 पिढ्या ज्याच्या जीवावर आहेत, तो मधला माणूस वरच्या पिढीला कधीतरी विचारत असतो की बाबा 2-3 महिने झाले ब्लड प्रेशर तपासून तुमचं गोळ्या कदाचित तुमचं आता चालणं फिरणं चांगलं चाललंय आणि चांगलं फिरणं चांगलं चाललंय त्यासाठी गोळ्या बदलाव्या लागतील, आपण उद्या तुम्हाला तपासायला जाऊया का. मधल्या पिढीतला माणूस पलीकडच्या आईला विचारतो की आई विठ्ठल विठ्ठल नावाचा खूप सुंदर चित्रपट आलाय, हे सगळं धागडधिंगा बघून कंटाळले असेल, तुझ्यासाठी मी विठ्ठल विठ्ठल नावाची सीडी आणू का. बाळ तुमचं बघत असतं की आपला बाप आईची आणि वडिलांची आरोग्याची आणि आईच्या मनाची काळजी घेतो. तेच बाळ भविष्यात तुमच्या माझ्या घरातलं अनुकरण करत असतं. ह्या अनुकरणाची दीक्षा त्याच्यातून ती पुढे संक्रमित होते. मी म्हणतो की ह्या ज्या सगळ्या आया होत्या ह्या सगळ्या आयांनी बघा ना, सुभाष बाबूंची आई जननी मानाव, भगतसिंगांची आई विद्यावती देवी, माऊलींची आई, ही 4 मुलं. असं म्हटलं जातं की 30 वर्षानंतर जी मुलं जन्माला येतात ना ती खूप सुखरूप असतात आणि खूप ज्ञानी असतात. 30 वर्षाच्या आत जी मुलं जन्माला येतात ना ती प्राणशक्तीने युक्त असतात, आगाव असतात. माझी मुलगी आहे ती जरा आगाव आहे कारण 30 वर्षाच्या आत झाली, पण बाळ मात्र ती जरा समजूतदार आहे. ही जी 4 मुलं जन्माला आली, मी काल खूप सुंदर ज्ञानेश्वर या 4 भावंडांच्या जीवनावर वाचलं. दोघांनाही मुलं नको होती, दोघांनाही 4ही नको होती. संन्यास घेऊन परत आल्यानंतर दोघं जण ज्या वेळेला एकत्र आले त्यावेळेला रुक्मिणीला वाटायचं की नको, कारण संन्यास घेऊन परत गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर विठ्ठलपंतांना इतका त्रास होत होता, समाजानं वाळीत टाकलं होतं, शिवून घेत नव्हता. दोघांची इच्छा नव्हती की मुलं जन्माला, कारण आम्हाला एवढा त्रास तर आमच्या मुलांना किती त्रास होईल ही समस्या होती. पण निसर्गानं काम केलं आणि दोघांची इच्छा नसताना ईश्वरी तत्व जन्माला आलं आणि 4 बाळं जन्माला आली. नको असताना जन्माला आलेली संतती जगाला उपदेश करून निघून गेली, पण आम्हाला हवी असणारी संतती आईबापालाच त्रास देऊन मरून जाते. ह्या केवढा विलक्षण योगायोगा. आम्ही म्हणतो की आम्हाला आमची पोरं हवी असतात आणि हवी असणारी पोरं मात्र म्हातारपणी आईबापाला नको असतात, आईबाप पोरांना नको असतात. हा केवढा विलक्षण दुर्दैव विलास. ज्यांचे आई वडील 11व्या वर्षी, खरं तर निवृत्तीनाथ महाराज
12, 9, 7 आणि 5 ह्या पोरांची वय, आई वडील निघून गेले, केवळ पोरांना सुख समाधान मिळावं. आयुष्यभर पोरांनी यातना सहन केल्या, इतक्या यातना सहन केल्या की समाजाने शिवून नाही घेतलं. समाजाने यांच्या खापरीमध्ये एक घास सुद्धा टाकला नाही. त्या मुलाने मात्र आयुष्यामध्ये समाजाविषयी कुठंच ओरखडा नाही काढला. शिवून न घेतणाऱ्या समाजाविषयी एकही शब्द काढला नाही. आज मात्र त्या पोरांच्या समाधीला शिवण्यासाठी रांगा लागले 2-2 दिवसाच्या. त्यांच्या पदरात दान कोणी नाही टाकलं त्यावेळेला. आता मात्र त्यांच्या समाधीवरचा मुकुट 2.5 किलो सोन्याचा असतो. कारण आईबापांनी त्याग केला आणि लेकरांना शिकवलं की जरी आम्ही निघून गेलो तरी ज्या समाजानं तुम्ही जाता त्या समाजावर विलक्षण प्रेम करायला शिका. जननी माय विलक्षण ताकदीची मुलं त्याच आईच्या पोटी म्हटलं मी. सुभाष बाबूंचा विचार करताना परदेशातून परत आल्यानंतर ही मुलं आईवर परत परत प्रेम करत असतात. जी मुलं आपण मातृभक्त तयार करू शकतो ती राष्ट्रभक्त होत असतात. बाबूजी परत आले त्यावेळी त्या बाळाला सवय, सुभाष बाबूंना सवय होती की कितीही वाजता परत आले तर रात्री तिळाची तेलाची वाटी घ्यायची, आईच्या जवळ जायचं आणि आईचे पाय अर्धा तास चोळत राहायचं. आणि मग आई झोपली की मग आपण झोपी जायचं. जेवढं आम्ही देत राहतो तेवढी पोरं आम्हाला परत देत राहतात. कुदरत का करिश्मा आहे, निसर्गाचा नियम आहे. ज्या पद्धतीनं जेवढ्या पद्धतीनं आम्ही आमच्या मुलाला जे काही देत राहू तेवढ्या पद्धतीनं ती मुलं, आता वाटत राहतं बापाला की आम्ही त्यावेळेला गरीब होतो, आमच्या वाट्याला काही आलं नाही म्हणून आमच्या पोराला आम्ही देत राहू. त्यावेळेला आमच्या मुलांना काही मिळालं नाही, पण देत असताना त्याच्या पाठीमागची भूमिका. अनेक पालकांना असा प्रश्न पडत असतो की आम्ही दोघंही नवरा बायको बाहेर काम करतो, मुलांच्या वाट्याला आम्ही येऊ शकत नाही तर आम्ही काय देऊ. मुलं आपला वेळ मागतायत, थोडासा वेळ मागतायत. डॉक्टर अनिमिष चव्हाण यांना पालक संस्कार शिबिरासाठी 4 वर्षापूर्वी आपण इथं आणलं होतं. त्यांनी त्यांच्या मुलाची सांगितलेली कहाणी की मुलं आपल्या आईबापाकडे हात पसरून भीक मागून काय मागतायत. ते म्हणतात की माझं प्रॅक्टिस माझ्या नवऱ्याचं फॅक्टरीस. मुलाने एक दिवशी रोबो मागितला, म्हटलं खेळण्यातला रोबो मागितला. मी माझ्या मुलाला रोबो खेळण्यातला घेऊन आले. मुलाला दिल्यानंतर तो रोबो होता, तो रोबो आणखीन विलक्षण हवा होता. त्याच्यामध्ये जास्त गोष्टी, बटन दाबल्यानंतर तो रोबो सगळंच काम करणारा, म्हणजे थोडासा महाग होता. तो दिलेल्या रोबोचं खेळणं त्या मुलानं सांगितलं, आई मला हा रोबो नको आहे, तो रोबो पाहिजे. मग आई म्हटली अरे तो महाग आहे, पैसे खूप लागतात. मुलानं चटकन सांगितलं तू डॉक्टर आहे, आणखीन 2 तास प्रॅक्टिस जादा कर म्हणजे पैसे मिळतील. मुलं हुशार आहेत. आई म्हटली की आता ह्याला मेसेज कुठला देऊ मी. डॉक्टर मॅडम असं म्हटलं की मी त्या बाळाला प्रश्न विचारला की बाळा मी 2 तास जादा दवाखान्यात राहिले तर मी तुझ्या वाट्याला येणार नाही, मग मी तुझ्या रोबोसाठी 2 तास जादा दवाखान्यामध्ये थांबू का मी तुझ्यासाठी परत येऊ. तुला नवा रोबो हवा आहे का तुला तुझी आई हवी आहे. बाळानं चटकन उत्तर दिलं आई मला रोबो नको आहे, मला तू हवीस. तुमची मुलं तुमच्याकडे वेळ मागतात. तुमची मुलं तुमच्याकडे या दृष्टीने वेळ मागतात की जेवढा वेळ तुम्ही तुमच्या मुलाला द्याल, जरी काम करत असला, तुमचा जीवन व्यवहार असला, तुम्ही नोकरी करत असाल, संध्याकाळी तास अर्धा तास तुमच्या वाट्याला येत असेल, पण तो अर्धा तास आलेला वेळ तेवढ्याच ताकदीनं आपल्या बाळाला देता येतोय का बघा. तुम्ही आइन्स्टाईनचा सापेक्षतावादाचा सिद्धांत शिकला असाल. त्याचं साधा मराठीत भाषांतर असं आहे, आवडत्या व्यक्तीच्या सोबत घालवलेला एक दिवस हा एक क्षणासारखा असतो. सापेक्षतावादाचा सिद्धांत E=mc². जरा पुन्हा वाक्य मी रिपीट करतो, आवडत्या व्यक्तीबरोबर घालवलेला एक दिवस हा एका क्षणासारखा असतो आणि नावडत्या व्यक्तीबरोबर घालवलेला एक क्षण हा एका दिवसासारखा असतो. जर तुमचं मूल तुम्हाला खूप आवडत असेल तर त्याच्या वाटेला आई म्हणून आणि बाप म्हणून जो एक एक क्षण येईल तो एक एक क्षण त्याच्यासाठी इतका लुटा, पण समृद्धतेनं लुटा, पण खूप प्रेमानं लुटा. प्रेमानं लुटत असताना, त्याला तयार करत असताना आम्ही म्हणतो की वाढवत असताना लाल येतं 5 वर्षांनी, ताड येतं 10 वर्षांनी. 5 वर्षपर्यंत त्याचा सांभाळ करा आणि 5 वर्षानंतर त्याला ठोकायला सुरुवात करा, पण ठोकताना भान राहत नाही. मुंबईतला एक गिरणी कामगार, त्या गिरणी कामगाराच्या मुलानं रोज शाळेतल्या कंपास पेट्या चोरायला सुरुवात केली आणि 1 महिन्यानंतर ही बातमी त्या गिरणी कामगाराला बोलवून वर्ग शिक्षिकेने सांगितली की तुमचा मुलगा अशा प्रकारच्या चोऱ्या करतो. तो घरी गेला मुलाला घेऊन आणि इतकं मारलं की मारल्यानंतर वर्ग शिक्षिकेला समजलं. वर्ग शिक्षिकाच्या वेळेला त्या बाळाला बघायला गेली
त्यावेळी तो स्वतःचे हात स्वतःच्या हातावर मारून घेऊन डोकं आपटत होता, मी किती क्रूर आहे, बाप होण्याच्या लायकीचा नाही, एका चोरीसाठी मी माझ्या मुलाला एवढी शिक्षा द्यायला पाहिजे होती. आमच्या मुलाला शिक्षा देताना, कारण बाळ शिक्षा देताना सुद्धा बघत असतं, घरात कब्बशी फुटली तर आम्ही किती मारतो, हेच बाळ बघत असतं की पुन्हा पाहुण्याचा मुलगा आला आणि त्याच्याकडून जर कब्बशी फुटली तर आपण म्हणतो जाऊ दे, होत राहतं. आणि पुन्हा आईकडूनच कब्बशी फुटली तर काहीच नाही, बाळ बघत राहतं की ही शिक्षा अशी विषम कशी काय असू शकते, घरात ही दांभिकता कशी काय असू शकते. ते बाळ विचार करत राहतं की शिक्षा देताना 5% क्रोध आणि 95% प्रेम शिक्षा देण्याचा प्रघात आहे. जेवढ्या प्रेमानं शिक्षा देऊ, थोडंसं बोलणं बंद करा. खूप उपाय, मौन सगळ्यात मोठं. मुलांना जर चूक झाली असली तर मी माझ्या घरामध्ये सगळ्यात चांगला हत्यार वापरतो, म्हणजे बोलतच नाही. 5-7 तास, कारण अगोदरच कमी वेळ घरात असतो, तेवढ्याच वाट्याला जर बाप बोलत नाही म्हटल्यानंतर पोरं उद्ध्वस्त होतात आणि 5व्या-6व्या तासाला सॉरी पप्पा म्हणून जवळ येतात. हा जो विलक्षण आहे, प्रेमातली जी शिक्षा असती तिचा प्रभाव विलक्षण असतो.